बांगलादेशात हिंदू समाजातील माता भगिनींवर झालेला अन्याय, अमानुषपणे झालेला बलात्कार, त्या विरोधात आज निषेध आंदोलन म्हटलं तरी चालेल. मालेगाव शहर, मालेगाव तालुका हा कडकडीत बंदचे हाक मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना, सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आज दिली होती. त्या अनुषंगाने मालेगाव शहर आज कडकडीत बंद आहे आणि हा बंद हा एक तमाचा आहे त्या आंतरराष्ट्रीय सुडाला. हो, आंतरराष्ट्रीय सुडाला. कारण बांगलादेशात जे हिंदू राहत होते, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची भारताशी सलगी, भारताशी असलेलं प्रेम कुठेतरी आंतरराष्ट्रीय लेवलला चायना असेल, पाकिस्तान असेल, अमेरिका असेल यांना ते सलत होतं. म्हणून बांगलादेशात ही हिंदू विरोधी मुवमेंट चालू केली. हिंदू विरोधीच का? कारण भारत हा हिंदू बहुसंख्य हिंदू राष्ट्र असल्यामुळे ही मुवमेंट चालवण्यात आली आणि त्या ठिकाणी असलेल्या हिंदूवरील अत्याचार हा फक्त हिंदूवरील अत्याचार नसून हा भारतावर असलेला घाला आहे. त्यामुळे आजच्या बंदमध्ये फक्त हिंदू नव्हे तर प्रत्येक भारतीय हा सामील होईल आणि मालेगाव शहरात या बंद हा कडकडीत यशस्वी होईल. आजचा जो बंद पुकारलेला आहे हा मालेगावकरांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेला आहे. त्याला 100% प्रतिसाद मालेगावकरांनी इथे दिलेला आहे आणि आम्ही रामसेतू इथे एकत्र जमून तहसील कार्यालयाला याबद्दलचं निवेदन, निषेधाचं निवेदन देण्यासाठी सगळे इथे एकत्र जमलेले आहेत आणि 1:30 वाजता आपण तहसील कार्यालयाला आपण जाऊन निवेदन सादर करणार आहोत. मागणी एकच आहे, त्या ठिकाणी असणारा अल्पसंख्याक समाज, बांगलादेशामध्ये हिंदू असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, या सगळं अल्पसंख्याक समाज तिथे आहे. त्या समाजावरती तिथल्या सत्ता पालटाचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावरती तिथले धार्मिक स्थळांची तोडफोड, मंदिरांची तोडफोड अशा ज्या निंदनीय घटना करत आहेत, हा एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीने केलेला त्यांचा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन कुठल्याही प्रकारामध्ये सहन केला जाणार नाही. आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की या बांगलादेशावरती एवढा प्रेशर टाकलं ना देऊन की तिथल्या कुठल्याही अल्पसंख्याकाच्या केसाला हात लावता येणार नाही आणि आम्ही या घटनेचा प्रचंड प्रमाणात निषेध करतो. त्या मालेगाव बंदची जी घोषणा देण्यात आलेली, मालेगाव बंदची हा की देण्यामागचा उद्देशच आमचा आहे की पूर्ण जगामध्ये जे हिंदू आहेत ते हिंदू कुठंतरी अल्पसंख्याक पूर्ण जगामध्ये आहेत आणि जिहादी लोकांनी तिथं बांगलादेशामध्ये जे छात्र संघटनेचं आंदोलन होतं तर 15 दिवसानंतर ते छात्र संघटनेचं आंदोलन, हिंदूंच्या कत्ली, त्याच्यानंतर हिंदू मंदिरं तसेच स्मशानभूमी जिथं अंतिम सत्य ते सुद्धा तोडण्यात आलेले आणि तिथं जिहादी पाकिस्तान पुरस्कृत जे सरकार बसवलेले, अमेरिकेने ज्याला शांतीचा नोबेल पुरस्कार दिलेला आहे, तो सत्यामध्ये बसल्यानंतर तिथे त्या रोहिंग्याचं पुनर्वसन करतोय, त्याचाही आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. परंतु 15 दिवसापासून अमानुष हिंदूंवर होणारा जो अत्याचार आहे त्याच्याबद्दल त्या मोहम्मद युनूसनी एक शब्द बोलला नाही. याच्यावरनं दिसतंय की हे आंतरराष्ट्रीय पाकिस्तान, चायना, अमेरिकेचं जरी षडयंत्र असेल पण जिहाद्यांचं हे षडयंत्र आहे आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जसा बर्बाद झालेला आहे तसा एक दिवस पाकिस्तान बर्बाद होईल, परंतु बांगलादेश हा बर्बाद होईल. परंतु आमची आज कळकळीची भारत सरकारला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तिथं जो नरसंहार होतोय तो अमानवी आहे, त्याच्यावर भारत सरकारने लक्ष देऊन पुऱ्या बांगलादेशाचं 1971ला जसं पूर्व पाकिस्तानात फाळणी केली तसेच तिथे एक फाळणी केली पाहिजे आणि दुर्गा राष्ट्राची तिथे निर्मिती झाली पाहिजे. या माध्यमातून आम्ही आज ही घोषणा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दुर्गा राष्ट्र कसं होणार आहे याची मागणी आम्ही करणार आहोत. आज जो सकल हिंदू समाजाने भारत बंद, मालेगाव बंद पुकारलेला आहे, त्या मालेगाव बंदमध्ये सकल हिंदू समाजाने सहभागी व्हावं. कारण बांगलादेशामध्ये हिंदूंना जो अमिनिशन हल्ला झाला त्यानंतर आपल्या हिंदू देवतांच्या मूर्त्या सुद्धा फोडण्यात आल्या आणि त्याच्या निषेधार्थ आज आपण
मालेगाव बंद पुकारलेला आहे. माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. गर्व से कहो हम हिंदू हैं.